नमस्कार मित्रांनो, जलसंपदा विभाग भरतीची लवकरच जाहिरात येणार आहे. या पद भरतीमध्ये कोणती पद अशी आहेत की त्या पदासाठी फक्त कोणत्याही शाखेचा पदवी असणारा उमेदवार अर्ज सादर करू नये. म्हणजे कोणत्याही शाखेची तुमच्याकडे पदवी जरी असली, जर तुम्ही बीए केला असावं, बीकॉम केलेला असावा किंवा बीएससी कुठलीही तुमच्याकडे डिग्री असली तरी सुद्धा या पदांसाठी तुम्ही पात्र असणार आहे. ती पद कोणते आणि त्यासाठी अभ्यासक्रम काय असणार आहे ही सगळी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बघा की नेमकं तत्पूर्वी जलसंपदा विभाग भरतीची आपली संपूर्ण विषयाची दर्जेदार स्वरूपाची बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू झाली आहे. ही बॅच तुम्हाला त्रिशा फाउंडेशन या ऍपवर प्राप्त होऊन जाईल. बॅच विषयी अधिक माहितीसाठी 7387505802 या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता. बघा, बॅचची वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा याच्यामध्ये कव्हर केला असेल. लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपाची बॅच, तज्ञ मार्गदर्शक, डाऊट सेलिंग सेशन, एक्झाम स्ट्रॅटेजी आणि टाइम मॅनेजमेंट कसं असलं पाहिजे याचे सेशन सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये उपलब्ध असणार आहे. हे लेक्चर मध्ये पीडीएफ नोट्स आणि प्रॅक्टिस टेस्ट सुद्धा समाविष्ट असतील. तुम्ही लेक्चर मोबाईल मध्ये बघू शकता, टॅब मध्ये बघू शकता, वाटलं तुम्ही लॅपटॉप मध्ये सुद्धा लेक्चर बघू शकता. आणि संपूर्ण बॅचची कालावधी तुम्हाला 12 महिन्यासाठी असेल. म्हणजे 12 महिन्यापर्यंत तुम्ही किती वेळा कोणताही लेक्चर बघू शकता. बघा, आता की जे काही कोणताही उमेदवार बघा एनी डिग्रीसाठी म्हणजे कोणतीही पदवी असली, बघा कोणत्याही शाखेची जी काही पदवी आहे, बघा कोणतीही पदवी जरी असली तर हे 3 महत्वपूर्ण असणारे पद आहेत. बघा 3 महत्वपूर्ण असणारे जे पद आहेत, 4 महत्वपूर्ण असणारे पद आहेत, या पदासाठी कोणत्याही शाखेचा उमेदवारीचा अर्ज सादर केला जाणार आहे. ज्यामध्ये पद आपण बघितले की जलसंपदा विभागाअंतर्गत असणारं कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक पद, भांडारपाल पद आणि त्यासोबत सहाय्यक भांडारपाल पद आणि दूरध्वनी चालक, हे जे 4 पद आहेत, या 4 पदासाठी जर पात्रता आपण बघितली तर ज्यामध्ये कोणत्याही विद्याशाखेतील वैधानिक विद्यापीठाची पदवी म्हणजे तुम्ही बीए असू द्या, बीकॉम असू द्या, बीएससी कुठलीही तुमच्याकडे पदवी असली पाहिजे किंवा शासनाने त्या समकक्ष म्हणून घोषित केलेली कोणतीही अर्हता धारण करणे आवश्यक आहे. म्हणजे इथं एखादा असं उमेदवार असू शकतो की त्याने काय केले, 3 वर्ष पॉलिटेक्निक 10वी झाली, बघा 10वी झाली, 10वी नंतर त्यानं पॉलिटेक्निकचा डिप्लोमा केला, डिप्लोमा केल्यानंतर त्याने बीईच्या इंजिनिअरिंगला ऍडमिशन केलं आणि इंजिनिअरिंगची डिग्री जरी असली तुमच्याकडे तरी सुद्धा तो उमेदवार या पदासाठी पात्र असेल. दुसरी पद भांडारपाल पद आहे की यासाठी कोणत्याही विद्याशाखेतील म्हणजे एनी डिग्री, बघा वैधानिक विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने समकक्ष केलेली कोणतीही अर्हता म्हणजे डिप्लोमा झाला, सुरुवातीला 10वी झालं, 3 वर्ष डिप्लोमा केला, नंतर तुम्ही डिग्री केली तरी सुद्धा पात्र असेल. पुढची पद आहे सहाय्यक भांडारपाल. या पदासाठी पात्रता काय, तर सहाय्यक भांडारपाल या पदासाठी कोणत्याही शाखेचा वैधानिक विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असली पाहिजे आणि समकक्ष घोषित म्हणजे काय हे पदवी ते आहे. त्यानंतर दूरध्वनी चालक, कोणत्याही विद्याशाखेतील वैधानिक विद्यापीठाची पदवी किंवा शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली इतर कोणतीही अर्हता धारण करणं आवश्यक आहे. म्हणजे हे जे 4 पद आहेत, या 4 पदासाठी तुम्ही जर कुठल्याही जर तुम्ही बीए जरी केला असेल, बघा तुमचं बीए जरी असलं, तुमचं बीकॉम जरी असलं किंवा तुम्ही बीएससी जरी असले, बघा तुम्ही बीएससी जरी झालं तरी सुद्धा तुम्ही काय या पदासाठी पात्र आहात. या पदासाठी पात्र आहात. अत्यंत महत्वपूर्ण आणि दर्जेदार स्वरूपाचा पगार असणारा हे पद आहे. या पदाचा आपण एकंदरीत अभ्यासक्रम जर बघितला, बघा या संपूर्ण याचा अभ्यासक्रम जर बघितला, तुम्हाला याच्यामध्ये मराठी असेल, मराठी नंतर तुमचा इंग्रजी विषय याच्यामध्ये असेल, त्यानंतर तुमचा मॅथ रिजनिंग आणि त्यानंतर तुमचा जीकेजीएस. बघा जीकेजीएस एवढे घटक तुम्हाला आहेत. बघा एवढे घटकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण सविस्तररित्या अभ्यासक्रम विश्लेषण या युट्यूब चॅनल आपण बघणार आहोत. त्यामुळं काय करायचं, तुम्हाला चॅनलला नियमितपणे जॉईन असायचे आणि सोबत आपली जलसंपदा भरतीची तयारी करणारे उमेदवार आहेत, जे हे जे पद आहेत, या संपूर्ण पदांसाठी उपयुक्त असणारी बॅच आपल्या त्रिशा फाउंडेशन ऍपवर सुरू झालेली आहे. बॅचची फी अत्यंत नाममात्र, फक्त आणि फक्त सुरुवातीच्या 500 विद्यार्थ्यांना 999 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला उपलब्ध असेल. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, निश्चितपणे अभ्यास करा.